छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेच्या औषधांची विक्री करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी कारवाई केली। उत्तर प्रदेशच्या कानपूरहून औषधांच्या बाटल्यांची ऑर्डर देऊन छत्रपती संभाजीनगर मार्गे नाशिक मालेगावमध्ये नशेसाठी तस्करी होत होती। या रॅकेटचा अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने वाळूजमध्ये रात्री पर्दाफाश केलाय। यात एकूण 41 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि 12 आरोपींना अटक करण्यात आली। तर 2504 नशेच्या औषधांच्या बाटल्यांसह 12,43,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बीआरएलचं जे ट्रान्सपोर्ट आहे कार्यालय वाळूला त्या ठिकाणी सापळा रचलेला होता। ज्यावेळी त्या ठिकाणी त्यांचा माल आलेला होता ते चेक केल्यावरती त्यांना त्या ठिकाणी जवळपास कोडीन फॉस्फेटच्या 2504 बॉटल्स मिळाल्या। त्याच्यामध्ये जवळपास किंमत 12,43,000 त्याची किंमत होते। अशा प्रकारे या संघटित गुन्हेगारीमध्ये सामील असलेले क्राईम ब्रांचनी, अँटी नार्कोटिक्स यांनी आणि स्पेशल स्क्वॉडने मिळून जवळपास 12 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। जवळपास या गुन्ह्यामध्ये आणि या टोळीमध्ये 41 आरोपी आतामध्ये निष्पन्न झालेले आहेत। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे।